आत्तापर्यंतच्या जागावरती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोनही ठिकाणी भाजपला खूप मोठा फटका बसलाय, सेटबॅक झालाय. आत्ताचे हे आकडे पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया? निश्चितच आपण म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला जी अपेक्षा होती ती मिळत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये दिसत नाहीये आणि म्हणून निश्चित यातून काही बोध घेण्याची आवश्यकता आहे. मला उत्तर प्रदेशमधली जास्तीची माहिती नाहीये, परंतु महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे जे काही संख्या आलेली आहे ही काही समाधानकारक नाहीये आणि याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. निश्चितच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची कामं असतील किंवा सगळ्याच पॅरामीटरवरती सर्वसामान्य माणूस हा विकासाचा की महाराष्ट्रामध्ये लोकांचे पक्ष फोडणं, लोकांची घरं फोडणं हे कुठेतरी लोकांनी स्वीकारलं नाही, हे आकड्यांवरनं स्पष्टपणे दिसतंय. मला वाटतं ज्ञानंदा, मी आठवण करून देतो की 2019 मध्ये सुरुवात हे आमच्या सहयोगी पक्षांनी केली फुटण्याची. आमचं बहुमत असताना देखील उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले आणि सरकार स्थापन केलं. त्यांनी पहिलं आमच्याबरोबर गद्दारी केली, त्यांनी पहिल्याबरोबर आमचा विश्वासघात केला आणि त्याच्यानंतर साहजिकच त्यांच्याबरोबर नाराज होऊन आलेली लोक आमच्याबरोबर आली आणि मग आम्ही सरकार स्थापन केलं. परंतु हा विरोधक जे काही आहे ते नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी यशस्वी झाले. विकासाच्या वरती कुठेही ही निवडणूक गेली नाही आणि त्याचा विपरीत परिणाम हा निवडणुकीवर आमच्या दृष्टिकोनातून आज झालेला आम्हाला पाहायला मिळतोय. निश्चितच जो विकास आहे, जो महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचा विषय आहे, जे देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा विषय आहे, हा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलं असेल. मेट्रो असतील, त्याचबरोबर वंदे भारत ट्रेन असेल, त्याचबरोबर नॅशनल हायवे असतील, हर घर जल असेल. कोणताच मुद्दा विश्वास नाही निर्माण करू शकला ना, असं महाराष्ट्रात दिसतंय, उत्तर प्रदेशात दिसतंय, बंगालमध्ये दिसतंय, देशात दिसतंय. तेच तर सांगतोय मी की एकटे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि सर्व देशातले पक्ष नरेंद्र मोदीजींच्या विरोधात लढतात. आपण लक्षात घ्यायचं ठरलं तर केरळमध्ये जे दोन पक्ष एकमेकाच्या विरोधात लढतात, काँग्रेस आणि कम्युनिस्ट, ते आमच्या विरोधात देशात लढतात. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये लढतात एकमेकाच्या विरोधात, ते आमच्या विरोधात देशात लढतात. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप एकमेकाच्या विरोधात लढतात, ते आमच्या विरोधात देशात लढतात. आणि म्हणून एकमेकाच्या विरोधात लढत असलेले लोक पक्ष देखील आमच्या विरोधात देशात लढले आणि त्याचा परिणाम शेवटी आम्ही 400 पार म्हटलं तरी आपण आता पाहतोय की 300 पारच्या वरती एनडीए जात असताना आपल्याला दिसतंय. त्यामध्ये आणखी एक महत्वाचं, सरकार होतंय पण भाजप स्वबळावरती बहुमत गाठत नाहीये. भाजपचा 350+, 370+ किंवा 400 पार हा नारा सुद्धा सध्या सत्यात उतरलेल्या आकड्यांवरनं आपल्याला दिसत नाहीये. एक अगदी छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आणि या